देशातल्या तपास यंत्रणा लाचार, भाजप नेत्यांना क्लीन चिट देण्यात आलं तर सीबीआय, ईडी, आयबीवर खासदार संजय राऊतांची जोरदार टीका। मोदी आल्यापासून सर्व घटनांचा तपास, पक्षपाती खासदार संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल। रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनवर चर्चा व्हावी, फडणवीसांनी उडवाउडवीची उत्तरं देऊ नये, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। कोल्हापूर महानगरपालिका विरोधी पक्षनेतेपदी महाविकास आघाडीच्या राजेश लाटकर यांची निवड, महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन नगरसेवकांनी सह्यांचं निवेदन देत केली निवड। धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, तुमच्या विना विजय अधुरा, अजितदादांच्या चरणी विजय समर्पित अशा आशयाचे झळकले बॅनर। धाराशिव जडपीमध्ये सत्ता स्थापनेसाठी मुंबईत बैठक, मुंबईतील बैठकीमध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला। अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, सभापती पद शिवसेनेला देण्याचा फॉर्म्युला निश्चित, सूत्रांची माहिती। सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसंदर्भात नवीन सदस्यांना न बोलण्याची तंबी, जयकुमार गौर यांनी सदस्यांना भाषा न करण्याचा दिला सल्ला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत गटनेते पदावरून वाद, 13 पैकी 10 नगरसेवकांचा त्र्यंबक तुपेंना पाठिंबा, अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, राजेंद्र जंजाळ यांचं स्पष्टीकरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपमध्ये चुरस, 5 जागांसाठी तब्बल 150 इच्छुकांचे अर्ज दाखल, नेत्यांच्या मुलांसह इच्छुकांची धर्मादाय आयुक्तालयामध्ये गर्दी। अकृषक वापरासाठी एनए परवानगीची गरज नाही, आकारला जाणारा अकृषी कर पूर्णपणे रद्द, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। 31 जुलैपर्यंत सरकारनं कर्जमाफी करावी, अन्यथा 1 जुलैला महाराष्ट्रामध्ये रेल्वेचं चाक धावू देणार नाही, बच्चू कडूंचा कर्जमाफीवरून सरकारला इशारा। धाराशिवमध्ये उमरगा पंचायत समिती सभापती पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच, माजी मंत्री बसवराज पाटील आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यात सभापती पदावरून संघर्ष होण्याची शक्यता। नागपूर महानगरपालिका मध्ये एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती, विभागीय आयुक्तांकडे केली गट नोंदणी, गट संख्या आणि 10 झाल्यानं पालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार। मल्टीहब मेट्रो स्टेशनला अजित पवार यांचं नाव द्यावं, राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी, प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलं मागणीचं पत्र। मुंबई जिल्हा नियोजन समितीची आज बैठक, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। सोलापूरच्या महापौर पदावरून जरांगे आक्रमक, सोलापूरच्या ओपन जागेवर ओबीसी महापौर कसा, मनोज जरांगेंचा भाजपला सवाल। नाशिकचे नवनिर्वाचित महापौर उपमहापौर करणार पाहणी, नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये करणार पाहणी, कुंभमेळ्याच्या संदर्भात सुरू असलेल्या कामांचा घेणार आढावा। जाती व्यवस्था निर्मूलनाला मनोज जरांगेंचा विरोध, जात ही सरकारनं आणली, जाती व्यवस्था असली तरी वाईट काय आहे, मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। एकनाथ खडसेंवर पोलिसांनी अरेरावी केल्याचा आरोप, खडसेंवर सावदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तर गृहमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याचा एफआयआर मध्ये उल्लेख, एकनाथ खडसे यांच्याकडनं आरोपांचं खंडन। कोल्हापुरातील स्टेडियमला अजित पवारांचं नाव देणार, विकासवाडीमधील क्रिकेट स्टेडियमला अजित पवारांचं नाव, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी 12 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश। जयंत पाटील यांचा 16 फेब्रुवारीला वाढदिवस, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, अजित पवारांच्या निधनामुळे जयंत पाटलांचा निर्धार, शुभेच्छा कार्यक्रम बॅनर काहीही न करण्याचं ट्विटद्वारे आवाहन। अजितदादांच्या अपघातासंदर्भात महत्त्वाच्या बैठका सुरू, त्यामुळे 12 फेब्रुवारीला पत्रकार परिषद होणार नाही, अपघाताच्या चौकशीचा विषय मार्गी लागल्यानंतर राजकीय विषयावरील पत्रकार परिषद घेतली जाईल, रोहित पवारांनी ट्विट करत दिली माहिती। मान्यता, 138 कोटींच्या घाऊक मासळी बाजार प्रकल्पाला मान्यता, मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश। बेळगावच्या तरुणाची अनोखी जीवनशैली चर्चेत, तरुण 10 वर्षापासून झाडांच्या पानांवर जगतोय। वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, कोल्हापूर सर्किट बेंचची राज्य सरकारला विचारणा, राज्य सरकारला 5 मार्चपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश।
गडचिरोली जिल्ह्यासाठी अतिरिक्त 668 कोटींची मागणी. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याच्या बैठकीत मागणी. मुख्यमंत्री फडणवीस ऑनलाईन बैठकीला उपस्थित. एसटी कर्मचाऱ्यांचं 24 फेब्रुवारीला बोंबमारो आंदोलन. वाढीव वेतनाचा हप्ता अर्थ खात्यातून मिळावा. एसटी कर्मचारी संघटनांची मागणी. बनावट शिक्का आणि बोगस कागदपत्र बनवणाऱ्याच्या विरोधात कारवाईचे आदेश. लोकशाही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्ट नंतर डॉक्टर निखिल लोंढेंच्या विरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश. नागपुरातील फुटपाथ मोकळं करा, शहर स्वच्छ ठेवा. पहिल्याच बैठकीमध्ये नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश. नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समिती अध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल. एका महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल. भन्ते सुरई ससाई यांनी हात उगारल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल. नालासोपाऱ्यामध्ये 6 कोटी खर्चूनही मजट या नाट्यगृह अद्याप बंद. उपमहापौर मार्शल लोपिस यांनी केली पाहणी. नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश. सोलापूरमध्ये पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांबाबत संवाद. विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग चलो अभियानांतर्गत संवाद कार्यक्रम. पहिल्या दिवशी समस्या आणि उपायांवर चर्चा. पुण्यामध्ये HSRP नसलेल्या 15 फेब्रुवारीपासून वाहनांवर कडक कारवाई होणार. मुदतवाढ देऊनही प्रतिसाद कमी मिळाल्यानं घेतला निर्णय. अद्याप 15 लाख वाहनांवर HSRP नाही. जालन्यामध्ये इंदुबाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. कलाविष्कार 2026 या संकल्पनेवर आधारित असलेल्या कार्यक्रमात लहान मुलांनी अनेक नृत्य सादर केले. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं जय्यत तयारी. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली मंदिर परिसराची पाहणी. वर्ध्यामध्ये बच्चू कडू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक. बच्चू कडूंची तळेगाव येथील कंपनीमध्ये धडक. कंपनीच्या अधिकाऱ्यापुढे मांडल्या कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. नागपूरमध्ये भारतीय श्वान चिकित्सक संघटनेच्या अधिवेशनाचं उद्घाटनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांची उपस्थिती. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी घेतली KDMT अधिकाऱ्यांची बैठक. डोंबिवली ठाणे प्रवाशांसाठी KDMT कडून पर्यायी बस सेवा उपलब्ध करा. दीपेश म्हात्रेंच्या सूचना. देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानाचा ऑडिट होणार. नागरी विमान वाहतूक विभागाच्या वतीनं महत्त्वाचा निर्णय. पहिल्या टप्प्यामध्ये प्रमुख 14 कंपन्यांचं स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये AIच्या उत्तरांवरनं 12वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकरणांमुळे राज्यभरात खळबळ. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये 24 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई भरतीला काल प्रारंभ. भरती प्रक्रियेमध्ये उच्चशिक्षित तरुणांचा मोठा सहभाग. कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक. केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात आंदोलन. संपाला शेतकरी संघटनांचाही पाठिंबा. ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन. 5 पाखाड येथील शेल पेट्रोल पंपासमोर आंदोलन. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 300 कोटींची मागणी. मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. राज्य नियोजन समितीची ऑनलाईन बैठक. शिर्डीतील साईबाबांना 11 लाख रुपयांचे सुवर्ण दिवे अर्पण. 71 ग्रॅम वजनाचे दिवे असून त्याची किंमत 10,90,642 इतकी. रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या वतीनं ITI मुंबई 1 येथे इंडस्ट्री 4.0 सुसज्ज. RCB IT लॅबचं उद्घाटन संपन्न. पिंपरी चिंचवडच्या रावेत परिसरामध्ये फुलांचा बहर. विविध वृक्षांच्या फुलांनी वाटसरू आकर्षित. वाटसरूंना प्रदेशातील दृश्य असल्याचा होतोय भास. बीडच्या परळीमध्ये महापशुधन एक्स्पोचं आयोजन. 13 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान महापशुधन एक्स्पो. परळीच्या ओपळे मैदानावर होतोय जय्यत तयारी. तर विविध प्रकारचे 300 स्टॉल. 45 पेक्षा अधिक स्पर्धा. बारामती विमानतळाची नागरी उड्डाण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी. सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक स्थितीची केली पाहणी. कल्याणमध्ये माजी सैनिक विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधत त्रिवेणी तुला कार्यक्रम संपन्न. सर्व तुला केलेल्या वस्तू आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक आणि विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. भिवंडी महापालिका मुख्यालयाच्या समोर रिक्षा चालकांचं आंदोलन. धरणे आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. रिक्षा स्टँड परिसरातील टपऱ्या हटवा. रिक्षा चालकांची मागणी. नाशिकमध्ये खासगी क्लासच्या कर्मचाऱ्यांना मनसेचा चोप. विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती केल्यानं मनसे आक्रमक. विरार पूर्वे टँकर चालकाचा बेजबाबदारपणा. वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना चित्रित. मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
रात्री 12 ते पहाटे 3 झडती आणि नाकाबंदी. पुणे पोलिसांचे बुधवार पेठेत कॉम्बिंग ऑपरेशन. कुंटणखान्यातील अनेकांची झाडाझडती. गडचिरोलीच्या शासकीय आश्रमशाळेत शिक्षकांनीच विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार. विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून 2 शिक्षकांचं निलंबन. या प्रकरणी चौकशी सुरू. नांदेडमध्ये पाटबंधारे विभागातील यांत्रिकी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या समोर निदर्शनं. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नांदेड नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. अपघातामध्ये अनेकांचा जीव गेल्यानं गावकरी आक्रमक. आंदोलनामुळे वाहतूक जवळपास 1 तास ठप्प. बीडमध्ये 2 कुटुंबांमध्ये हाणामारी घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. हाणामारीमध्ये महिला जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. बीडमध्ये कोयत्याचा दाग दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार. केक पोलीस ठाण्यामध्ये आता नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातील नवविवाहितेच्या हत्या प्रकरणी थोरल्या जावेला जन्मठेपेची शिक्षा. बार्शी कोर्टाचा निकाल. कोल्हापूरमध्ये झेडपी निकालानंतर वाद. घरासमोर गुलाल टाकल्याच्या वादातून मारहाण. 4 जखमी. 16 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल. लातूरमध्ये 20 जणांकडून एका प्रवाशाला मारहाण. धर्मावरून मारहाण केल्याचा आरोप. शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाणीची घटना घडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वेत 10,000 रुपयांची लाच घेताना कर्मचारी जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. आरोपीला ताब्यात घेत रोख रक्कम आणि मोबाईलही जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथे हातामध्ये कोयता घेऊन दहशत माजवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून धारदार कोयता आणि चाकू जप्त. अमरावती शंकरपटासाठी जाणाऱ्या बैलजोडी मालकाला मारहाण. हिंदुत्ववादी संघटनेला गोतस्करीचा संशय. शहानिशा न करता मारहाण केल्याची घटना. पुण्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये धक्कादायक प्रकार. कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी नाचवल्या तलवारी. भाजप युवा मोर्चाच्या वतीनं कार्यक्रमाला आक्षेप. उल्हासनगरमध्ये विक्रेत्यावर दुकानासमोरील वाद मिटवताना हल्ला. हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. वाशिमच्या अंबवाडीत अल्पवयीन मुलीला 21 वर्ष मुलानं फूस लावून पळवलं. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पोलिसांकडून मुलगी आणि संबंधित मुलाचा शोध सुरू. दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घरासमोरील गोळीबार प्रकरणी आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी. पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार. बदलापुरातील धक्कादायक प्रकार. रिक्षा चालकानं अल्पवयीन मुलीचा हात पकडला. मैत्रिणीमुळे झाली सुटका. बदलापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नागपूरमध्ये तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कापडाच्या दुकानामध्ये चोरी. दुकानाचं शटर वाकवत 2 चोरट्यांनी केला आतमध्ये प्रवेश. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. धुळ्यातील कापडणे या ठिकाणी घरफोडी. 6.5 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास. पोलिसांकडून चोरांचा शोध युद्ध पातळीवर सुरू. बीडमध्ये अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं. 2 महिन्यांपासून पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. पोलिसांकडून पीडित कुटुंबालाच मारहाण करत गुन्हा दाखल. भंडाऱ्यात लग्न समारंभावरून परतणाऱ्या महिलेचा केला पाठलाग. दुचाकी स्वारांकडनं 3 तोळ्याचं मंगळसूत्र केलं लंपास. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पत्नीच्या कथित प्रियकराला संपवलं. 191 किमीचा प्रवास करत मृतदेह साताऱ्यातील लोणंद परिसरातील विहिरीमध्ये टाकला. नवी मुंबईतील पोलीस हवालदार बंडू भिसेचं धक्कादायक कृत्य. अहिल्यानगर ते टेंभुर्णी महामार्गावर चालत्या बसमध्ये चिमुकलीवर अत्याचार. 35 वर्षीय आरोपीला करमाळा पोलिसांनी केली अटक. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पुण्यामध्ये तलवारी दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणी पुढील तपास सुरू. नांदेडच्या नायगाव शहरामध्ये मोकाट श्वानांचा सुळसुळाट. रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना श्वानांचा चावा. परिसरात दहशतीचं वातावरण. अहिल्यानगरमध्ये जुन्या वादातून तरुणावर गोळीबार. घटनेनं शहरामध्ये खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. चंद्रपूरमध्ये डम्पिंग ग्राउंडला भीषण आग. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. परिसरात भीतीचं वातावरण. ठाण्यातील घोडबंद रोड परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ. भटके कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. स्थानिक नागरिकांची मागणी. मुंबईच्या भायखळ्यातील जयकृपा सोसायटीची लिफ्ट कोसळली. लिफ्ट कोसळल्यानं 5 रहिवाशी जखमी. 4थ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली. बीड पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू. 1600 मीटर धावण्याची चाचणी देत असताना मृत्यू. पोलीस भरती दरम्यान घडलेल्या प्रकारानं एकच खळबळ. हृदयविकाराच्या झटक्यानं
मृत्यू झाल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.